हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू आर न्यू ब्लॉग. गणेश चतुर्थीच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. आणि आज आहे ऋषी पंचमी. तर सविताची इथे आम्ही जेवण बनवणार आहोत. आमचा उपवास आहे. तर ती माझी बघते वाट. त्यांनी मला कधी फोन केलेला 10 वाजता आणि अजूनपर्यंत माझी तब्येत जरा बरी नाहीये. तर आता जरा उशीर झालेला आहे. तिथे भडकणार आहे माझ्यावर. मी तरी बोललोच. हिनीवर की मला लय लवकर बोलवलंय आणि ही नाही, मी लवकर नाही गेलती. ही पण झाल्या माझ्या. अगं मग दुसरं काय ते करायचं ना, मी गेला असतो ना. हे आता योच आहे, बाकी फक्त योच राहिले. हा का, चला आलो ना. मी पीठ भेटलं ना. कसलं पीठ आहे हे? आता घेतोय भाजी कापून. सविताने अर्ध काम करून ठेवलेलं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलंच, मी आजारी होती तरी पण मी आलेली आहे. इनी मला थँक्यू बोललं पाहिजे. थँक्यू बोला. भाकरी विक्री सगळं करून ठेवले, फक्त आता भाजी कापाची आहे आणि बनवी नंतर. सुगरण आहे आमची सवी. मग काल बिड्ड्याची भाजी बनवलेली. वा, एक नंबर बनवलेली भाजी. मला भाजीच भेटली जास्त करून, मस्त झालेली ती. शिवांश आतमध्ये आहे, शिवांश आतमध्ये आहे. ठीक आहे, चला मला भाजी साफ करून घेतो. आता भाजी कापून झालेली आहे. आता बनवायला घेतोय आम्ही. काम सगळं झालेलं आहे. खोबरा मिरची मिक्सरला वाटून घ्यायची. त्याचं वाटण करून घ्यायचं आता खोबऱ्याचं वगैरे. सवी कोण आहे माहितीये का? सवीचं मी नाव बारसं केलं. सवीचं नाव बारसं करून तिचं नाव मी ठेवलं शास्त्री. तिला शास्त्रामध्ये काय म्हणतात त्याला, ते रत्न, भारतरत्न वगैरे प्राप्त झालेले. काय पण तिला विचारा, कुठली पण गोष्ट शास्त्रच झालं. असा ना तसाच, आता ना गुरुवारीच केस धुवायची नाही, मग फक्त आठवड्यात नाही एकदा केस धुवायची. मग अजून काय ग, लय शास्त्र आहे तिचे. आता तर मला सांगताना लक्षात येत नाही माझ्या, पण मला जसं लक्षात येईल ना तसं मी तुम्हाला सांगेन. शास्त्री मॅडम, काय म्हणायचं तुम्हाला या विषयावरती? घालशील डोक्यात. माझं लायटरच पाण्यामध्ये दूध धाव तो धाव. शिवाच धावत आताच बसून टाकल्यावरती सगळी तोफ. कधी? आता 2 मिनिटं झाली का? ना 2 मिनिटं का, 4 दिवस झाली ना. पण त्या खूप भाषा अशा असतात ज्या माझ्या इथून डोक्याच्या वरून जातात. आगरी भाषा. ठीक आहे, मी नाही आग्र्यामधली, मी नाहीये. आम्ही आगरी. हा, पण 9 वर्षापासून मी पण आगरीच झाले. पण मला मला नाही जमत. जमत पण मी बोलणं हळूहळू. तुम्हाला माझी भाषा पण आहे. गर्व आहे मला मी आगरी असल्याचा. गर्व आहे मला मी कराडकर असल्याचा. आणि आग्रे ही आता आग्रा झाली म्हणजे मी आग्र्यांचं पण बोलीन ना, असं नाही. मौट्यांचं तेल. कसला तेल आहे? मौट्यांचा तेल. तुमच्या नवऱ्याने सुकवून ठेवलेल्या. हा आपण तोडून आणलेल्या. बरोबर. हा ओके. तळून घ्यायचं म्हणजे पाण्यावर टाकायचं. पाण्यावरती दिसतो ये ना, पाला असतं ना, पाण्यावर दिसतो भाजी. पण ही भाजी खाल्ल्यावर एवढी भारी लागते ना, मस्त लागते भाजी. पटत नव्हते तुम्हाला, मी शिकवले खायला. हिने शिकवले मला. हिने सगळ्या गोष्टी हिनेच शिकवल्यात मला. मला काही करताच येत नव्हतं, मी अशीच होती. सविनी सगळ्या गोष्टी शिकवल्यात मला. आमची डोकरी दाखवली. टाकून गेला नको तो चांगला ना. जेवली का ग? जेवली का ना? जेवते थांबले ती जेवण बनवायची. काल बनवणारी काय भाजी देऊ ना? भाजी नको पशायला भाजी तुझी. बनव भाकरी पण दे. नको ना तुला भाजी पाहिजे का? भाकरी देताना कशी आहे मी तुला मग. पशी आई मला काल सांगत होती की सविता मला
मागच्या वर्षी पासून का त्याच्या मागच्या वर्षापासून खात होतं की मला तावडी भाजी दिली ती करू द्या. आता मी तिथून आणायची भाजी बिचारी एकटीच येते. कोण आहे तिला बघायला? पोर आहे पण कांबोट्याला आहे ना. जाऊ दे का आम्ही आहोत ना. ते कुठं जाई पण ना घरामध्ये इथं माझ्या इथं रात्री 12 वाजेपर्यंत बसतं माझ्या. कुठं जाईल बिचारी. चांगली आहे पण चांगली आहे टाइमपास. आणि असं एखादं माणूस असावं. काय करणार नाही पटत. नको पडून तर काय करणार. काय करायचं आपल्याला पटतं ना. तिने काय केलं आता एवढ्या वर्षापासून आपल्या जवळ आहे का आपला काय वाईट केलंय तिने. बिचारी एकटीच असते मग तिला फरक नाही पडत. तिला आधार पण आहे तसं बघलं तर. जो जसा सोबत वागतो जो तिच्यासोबत जो जसा वागत न भरेल नंतर त्याचा तो त्यांचा कॉल राहील. आपल्याला त्याच्याशी काय घेणं देणे. आमच्याशी त्यात चांगले विषय संपला. आम्हाला नेहमी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जेवली का खावली का काय बनवलं विचारत असतं. मग तब्येत बरी नसेल सगळ्या गोष्टी. आणि ती इथं नसली ना कधी गेली ना कुठं तर आम्हाला सुद्धा करमत ना तिच्या वाचन. सारखा आंबा सुकवलेला एवढी भाजी का आम्ही दोघी नाही खाणार आहोत. वाटूनच जातं सगळी भाजी. थोडीशी आम्हाला संध्याकाळला राहील ठेवू आम्ही. पण ही भाजी एवढी आहे ना की फेकून द्यायला लागतच नाही. ती राहतच नाही एवढी. भले तुम्ही कितीही बनवा भले वाटून किंवा संध्याकाळी उरल्यानंतर म्हणा किंवा नवरे आहेतच त्यांना पण लय आवडते भाजी. मग काही बायकांना सुद्धा पटत ना. पण आमच्या इथं आमच्या नवऱ्यांना सुद्धा आवडते भाजी. पण ना मी जेव्हा सुरुवातीला खाल्लेली ना भाजी पहिल्यांदा जेव्हा तेव्हा मी विचार केला अशी काय भाजी ही म्हणजे. पण मी खाल्ली ती पण नंतर मग ती पटायला लागली असं झालं. आणि अजून काय बोलत होती मी विसरली आता. बोलता बोलता मी विसरली. तुमचा पहिला उपवास कुठे झालेला गावाला? माझा पहिला उपवास भिंगारीला झालेला. आमचे माझा पण पहिला उपवास आमच्या नानीच्या इथे झालेला भिंगारीला. हो ते पहिल्यांदा नवीन आली तेव्हा ना. आता पण रागवते आम्ही गेलो ना. आता रागवतो तर तिथे उपवास झाला पहिला. त्याच्यानंतर माहिती पडलं मागच्या वर्षीपासून आम्ही दोघी करायला लागलो इथेच घरी इथेच. तर आमच्या शास्त्रीला सगळं माहित आहे. सगळं मला असं एका अशी नजरामध्ये दिसलं चांगली तशी. बाकी कशी का असं ना चांगली. बाकी कशी का असं ना म्हणजे नक्की बोलायचं. बोलो ना मगाशी. नक्की बोलने का क्या है तुमको? नक्की कहना क्या चाहते हो? नक्की बोलने का क्या है तुमको? चांगली आहे फक्त एकदम नवरा जरा खवरा आहे. नवरा खवरा जा त्यांच्याशी लग्न कर जा. दिवसभर शाईताई मजा कॉमेडी करता. प्रेम पण नाही असं राग आहे ना पण प्रेमल आहेत. तुम्हाला पण नाही बोललं कधी माहिती का कधी काय. मला बोलणार पण नाही. मला एकदाच बोललेले तेव्हा मी पण बोललेले. तेव्हा दोघांची लय झालेली बाबा. तेव्हा आम्ही दोघंच लय बोलत होतो. तेव्हा जेव्हा आम्ही दोघं बोलत होतो ना तेव्हा मध्ये कोण आला ना बोलायला. शिवांश तुला काय विचारते बघ. तुला 12 इन्क्वायऱ्या कशाला पाहिजे मला सांग जरा. पाणी काय हा बघ भरायला कुठं हा मग कशाला. ओके बाय. हॅलो मी तयार झालेली आहे. तर परत आम्हाला जायचंय भिंगारीला. मोठा भिंगार नानीच्या इथं गणपतीला. तर त्यांचा 1.5 दिवसाचा ना त्यामुळे आम्हाला लवकर जाऊन यायचंय. मग पूजा पण झाली पाहिजे ना. तो उपवास वगैरे सोडायचा आहे. ठीक आहे चला तर मग. हे आमच्या सोबत येत नाहीत पण एवढे हिरो बनून चाललेत कुठं आयडिया नाही. चला मी चाललो आहे बाहेर फिरायला. आज कुछ तो गडबड आहे दया. आमची बाहेरी चाललेली आहे नमस्ते करायला बाप्पाला पाया पडायला. पण हे कुठे चालले तो सांगा पहिले.
अशकों की माला मेरे गले पहना के कर दिया खून देखो मेरे एतबार का. थोडा ना म्हणजे ताट घेऊ ताटाने थोडासा पाणी ठेवू असं मी एकच बाजू घेतो घे थोडा थोडा घेतला तरी बस झालं नॉर्मल भाजी ठेवण्यापुरती तरी भेटलं तरी मस्त किती मी ना केळीच्या पाण्यामध्ये जेवायला आता मस्त त्याला धुवून घेऊया नको ना पण आता आमच्या मोठ्या घरी चाललंय बाप्पाला नैवेद्य घेऊन. या ताई आपण मग. बसत नाही बाजूला बसता जरा बाजूला बसता कुठे आलं का गेम तुझा भाजी टेस्ट करून तुम्हाला सांगतो कशी झाली अन्न ग्रहण करतोय आम्ही आता या तुम्ही पण जेवायला. या मित्रांनो जेवायला या. मिठाची काही गरज नाहीये. खूप छान झालीये खूपच खरंच छान झाली आहे म्हणजे आंबट तिखट मीठ एकदम परफेक्ट सगळा. आता आम्ही जेवतो आणि आजच्या भाजीची चव नेहमीच्या भाजीपेक्षा वेगळी असते. म्हणजे मीठ म्हणा आंबटपणा तिखट एकदम परफेक्ट झालंय. कुठे शिकली भाजी? शिकलो मी माझी मीच शिकलो. मला कोणीच नाही शिकवली माझी मीच. पण आता मला ती शिकवते त्यामुळे मला एक भेटला झाला. मला गुरुपौर्णिमेला गुरुदक्षिणा द्यायला लागल तिला शास्त्रीला. राता राता काय ते त्याच्या पिठाचं भाकरी आणि उशींची भाजी. ओके बाय.